नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय माता दी. तर मित्रांनो, येत्या सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी आहे कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला हे 5 उपाय करायचे आहेत. या 5 उपायामुळे तुमच्या जीवनामध्ये यश, पैसा, समृद्धी, ऐशोआराम सगळं काही मिळणार आहे. जीवन अगदी सुखी होणार आहे. कारण की या दिवशी माता लक्ष्मीची ही असीम कृपा त्यांच्या भक्तांवरती होत असते आणि माता लक्ष्मी ही त्यांना पावत असते, म्हणजेच त्यांच्या घरी तिचं आगमन होत असतं. आणि त्यामुळे मित्रांनो, या पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे. ही पौर्णिमा एखाद्याचं आयुष्य बदलून टाकत असते. एखाद्याच्या जीवनामध्ये अगदी अंधकारातून त्याच्या प्रकाशमय जीवन करत असते. अगदी आपण बघायला गेलोत तर एखाद्याचे स्टार एका रात्रीत बदलू शकतात, अशी ही कोजागिरीची रात्र आहे मित्रांनो. अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे म्हणतात, कारण हा दिवस शरद ऋतूंची सुरुवात मानला जातो. या गोड आणि शीत पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा आणि रास पौर्णिमा असेही म्हणतात. तर मित्रांनो, या पवित्र दिवशी लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते, असे धार्मिक ग्रंथामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. या दिवशी खीर तयार करून रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवावी, जी दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते आणि सुखसमृद्धी वाढत असते मित्रांनो, असे आपले शास्त्र आपल्याला सांगत आहे. पौर्णिमेच्या रात्री काही विशेष उपाय केल्याने प्रेम जीवनात गोडवा वाढतो आणि आर्थिक समस्या दूर होतात. चला तर जाऊन घेऊया कोणते आहेत हे खास उपाय जे तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करायचे आहेत. म्हणजेच देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारे उपाय मी आता तुम्हाला पुढे सांगत आहे. पण त्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. अश्विन पौर्णिमेच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा करून व्रत पाळण्याची पद्धत आहे. जे लोक पैशाच्या संकटाने त्रस्त झालेले आहेत, त्यांची संपत्ती वाढवण्यासाठी त्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी विशेष अशी पूजा अर्चा करायची आहे. पूजा करताना 5 सुपाऱ्यांच्या पानांवर 1 लवंग, 1 वेलची आणि 1 सुपारी आणि 1 नाणे ठेवा. पूजेनंतर लाल कपड्यात लवंग, वेलची, सुपारी आणि नाणे बांधून तिजोरीमध्ये किंवा घराच्या जिथं आपण धन ठेवतो त्या जागेवरती तुम्हाला ठेवायचं आहे. त्यामुळे लवकरच आर्थिक समस्यातून तुम्हाला दिलासा मिळेल. आणि असे म्हणले जाते की हा उपाय करताना हा उपाय मंदिरामध्ये करायचा आहे आणि हा उपाय करताना सतत तुम्हाला माता लक्ष्मीचा जप करायचा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी देवीच्या मूर्तीसमोर हा उपाय करायचा आहे. फोटोसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला ओम श्रीम क्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा 11 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. बघा, तुम्ही तुमच्या जीवनात लवकरात लवकर चांगली बातमी तुम्हाला मिळणार. मखना आणि खीर अर्पण करा. शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला मखना अतिशय प्रिय आहे, तिच्या अगदी आवडीचं आहे. त्यामुळे शरद पौर्णिमेच्या संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही देवीची प्रार्थना करणार आहात, देवीची पूजा करणार आहात, तेव्हा देवीला मखना अर्पण करा. कुटुंबात सुखशांती आणि समृद्धी आणि सौभाग्य तुमचं वाढणार आहे मित्रांनो. लवंगांचे दिवे तुम्हाला या शरद पौर्णिमेच्या रात्री लावल्याने तुमच्या जीवनातील जी काही आहे गरिबी ती नष्ट होणार आहे आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये समृद्धी येणार आहे. कारण की लवंगांचा जो उपाय आहे तो अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. लवंगासुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे या रात्री संध्याकाळी तुम्हाला पूजेसाठी पीठ मळून 5, 7 किंवा 11 दिवे तुम्हाला या पौर्णिमेच्या रात्री करायचे आहेत. दिव्यांमध्ये तूप टाका आणि प्रत्येक दिव्यामध्ये 1 लवंग तुम्हाला ठेवायचे आहे. त्यानंतर देवी लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी त्यांना जाळून तुमची इच्छा किंवा समस्या त्यांना सांगायची आहे. देवी मातेच्या कृपेने तुम्हाला लवकरच समस्यातून मुक्ती मिळणार आहे आणि तुमच्या मनोकामनाही पूर्ण होणार आहेत. ही अत्यंत प्रभावशाली अशी सेवासुद्धा आहे, कारण की लवंगांचा उपाय कधीही व्यर्थ जात नाही. त्यामुळे आपल्या घराला लागलेली नजर असेल किंवा आपल्या घरामध्ये दरिद्रता असेल, नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये जास्त असेल, तर या सगळ्यांवरतीच हा लवंगांचा उपाय जो आहे तो प्रभावशाली असा ठरताना आपण बघत असतो. हा उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या रात्री तुमच्या घरामध्ये करायचा आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री हा उपाय ज्या कोणी आत्तापर्यंत केलेला आहे त्याच्या जीवनामध्ये त्याला पैसाच पैसा बघायला मिळालेला आहे. त्याच्या जीवनामध्ये खरंच जर खूप गरिबी असेल ना, तर त्याने हा उपाय नक्की करा. नक्की त्याचा चमत्कार बघा, अनुभव बघा. चंद्रप्रकाशात स्नान करा. शरद पौर्णिमेच्या रात्री तुम्हाला
तुमच्या मुलांना जे आहे ते चंद्रप्रकाशात स्नान घालायचं आहे. त्यामुळे काय होतं की मुलांचं जे दीर्घायुष्य वाढत असतं, मुलांना कोणतेही आयुष्यामध्ये आजारपण येत नाही किंवा मुलांना अभ्यासामध्ये बुद्धी तल्लख होते. त्यांच्या जीवनामध्ये जे आहे ते यश प्राप्त त्यांना होत असते. त्यामुळे चंद्रप्रकाशामध्ये मुलांना अंघोळ घालणं हे खूप फायद्याचं ठरत असतं. पौर्णिमेच्या रात्री रात्रभर चंद्रप्रकाशात खुल्या आकाशाखाली खीर बनवायची आहे. ती वाटीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ल्याने असं मानलं जातं की यामुळे तुमचं आरोग्य सुधारत असते. एखादा खूप जुना पुराणा रोग असेल तुमच्या घरामध्ये कोणाला, अगदी कुठलाही रोग असेल, त्या रोगासाठी हा प्रभाव जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा प्रभाव हा उपाय आहे. तुम्हाला चंद्रप्रकाशाच्या प्रकाशामध्ये अशी खीर बनवून ठेवायची आहे किंवा दूध बनवून ठेवायचं आहे आणि ते तुम्हाला सेवन करायचं आहे दुसऱ्या दिवशी. असे मानले जाते की याने तुमचं दीर्घायुष्यसुद्धा वाढत असतं आणि तुमचे कितीही पुराणे आजारपण असू द्या ते सुद्धा जात असतं आणि इथून पुढे तुम्हाला कोणतेही व्याधी आजारपण येणार नाही. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चांदण्याच्या प्रकाशात घराचा उंबरठा स्वच्छ करायचा आहे. एक लहान वाटी घ्या, त्यात कापूर टाका आणि त्या कापरासोबत एक लवंग घाला. मग तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करून उंबरठ्यावर ठेवायचा आहे. त्याआधी उंबरठ्याला तुम्हाला हळदीनं लेपन करायचं आहे. उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता तुम्हाला चंद्रप्रकाशामध्येच तुम्हाला करायचं आहे, म्हणजे जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा. असं केल्याने तिथे जी काही तुम्ही त्या वाटीमध्ये कापूर टाकून एक लवंग तुम्हाला जी आहे ती प्रज्वलित करायची आहे, जाळायची आहे आणि असं केल्याने जाळणाऱ्या कपुरासोबत घरातील साचलेली नकारात्मक ऊर्जा आहे किंवा वाईट नजर कोणाची आपल्या घराला लागलेली असेल, मग भूतबाधा असेल किंवा कुणाच्या मत्सर असेल, म्हणजे आपल्यावरती कोणाचा राग असेल, कोणी आपल्याला शिव्याशाप दिलेले असतील किंवा इतर काही अजून आपल्या घरावरती केलं असेल, तर ते सगळं काही अग्नीमध्ये विलीन होत असतं आणि या धुरामुळे घरात पॉझिटिव्हिटी एनर्जी निर्माण होत असते. उंबरठ्यावर जाळल्यामुळे बाहेरून येणाऱ्या वाईट शक्तीचा प्रवेश जो आहे तो घरामध्ये थांबत असतो आणि घरातील लहान मुलांना लागलेली नजरसुद्धा यामुळे नष्ट होत असते. हा उपाय करताना मन शांत ठेवा आणि मनात माता लक्ष्मीचे स्मरण करायचं आहे. उपाय संपल्यावर कापराच्या धुराचा थोडा श्वास तुम्हाला सुद्धा घ्यायचा आहे, जेणेकरून शरीरात मनात कोणताही ताणतणाव असेल तर तो नष्ट होणार आहे. घरातील सर्वजण एकत्र बसून हा उपाय करतील तर त्यांच्यावरती सुद्धा त्यांचा चांगला परिणाम होणार आहे. त्यांच्यासुद्धा श्वासातून जेव्हा हा धूर जाईल तेव्हा त्यांच्यावरती सुद्धा कोणी वाईट नजर लागली असेल, टाकली असेल तर ती सुद्धा जाणार आहे. तर मित्रांनो, कोजागिरी पौर्णिमेला उंबरठ्यावर कापूर आणि लवंग जाळण्याचा हा सोपा पण प्रभावशाली उपाय जरूर करा. यामुळे घरातील निगेटिव्हिटी नाहीशी होऊन आणि घरात सुखशांती आणि लक्ष्मीचा वास तुमच्या होणार आहे. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या नातेवाईकांशी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.